वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। रामकृष्ण हरी। वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत, जर माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला वाटत असेल कोणातरी हिमालयाच्या ठिकाणी बर्फ पडतोय, अशा ठिकाणी आपण आलेलो असं वाटत असेल, परंतु हे कुठल्याही प्रकारचा बर्फ नसून ही इंद्रायणी मातेची झालेली दशा आपण जर पाहिलं तर या इंद्रायणी मातेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कंपन्याचं सांडपाणी असेल, गटार लाईनीचं सांडपाणी असेल, हे सर्व प्रकारचं सांडपाणी या इंद्रायणी मातेमध्ये सोडलं गेलेलं आहे आणि त्यामुळेच ही इंद्रायणी फसवलेली आहे। इंद्रायणी मातेची जर दशा पाहिली तुम्ही पाहिलं या ठिकाणी जलप्राणी असेल, अनेक प्रकारची घाण या ठिकाणी झालेली आहे आणि अवघ्या 5 ते 7 दिवसामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आहे। या सोहळ्याकरता आळंदीमध्ये लाखो वारकरी भाविक भक्त सहभागी होणार आहेत आणि वारकऱ्यांचे नित्यक्रम जर पाहिलं आपण तर वारकऱ्याचा नित्यक्रम असा आहे, वारकरी आळंदीला आल्यानंतर पहिली प्रदक्षिणा करतो, माऊलीचं दर्शन घेतो, इंद्रायणी मातेमध्ये स्वतःचे पाय धुवून ते तीर्थ म्हणून प्राशन वारकरी करतात आणि जर उद्या एखाद्या वारकऱ्याला काही झालं याला जबाबदार कोण राहणार आहे? प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन अवघ्या 5 ते 7 दिवसामध्ये वारीचा सोहळा या ठिकाणी होणार आहे आणि प्रशासनाने घ्यावी ही प्रशासनाला विनंती माझी।